आज पौर्णिमेच्या दिनानिमित्त राजूनगर येथे आपण सर्वजण भगवंताचे पुत्र विठ्ठल आपणास अनपान संत देव शांत केलेले आहे. समाधी मार्गावर आपण आलो आहात आणि अष्टशील घेण्यास आपण तयार आहात. ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. तुम्ही भाग्यवान आहात की या ठिकाणी दर पौर्णिमेला आदरणीय सन्माननीय बौद्धाचे आचार्य उपासक मिलिंद बनसोडे गुरुजी यांच्या अधिपत्याखाली तुम्ही हा कार्यक्रम हमेशा घेत आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे चित्त सुद्धा शांत होत आहे. कारण बाबासाहेबांनी म्हटलं काय, चित्त चेतना शरीर प्रवृत्तीचा जन्म आहे, सज्ञान संस्कार आणि विज्ञानाचा जन्म आहे. मी भाग्यवान आहे. ते राजेनगर खरंच ही नदी दुमदुमली आहे, धर्माच्या मार्गावर आलो आहे. किती लोकांचे 2-2 कोटी 3-3 कोटीचे बंगले त्यांची लेकरं विहारात येत नाही आणि म्हणून त्यांच्या घराघरामध्ये छोटे छोटे वस्तू काढता होतात, खाण्यापिण्यावर चिडचिड करतात आणि तो मोबाईलला हातामध्ये उरला सुद्धा. त्याच्यामध्ये चित्ताची क्लिष्टता वाढली, आयुष्य कमी झालं, सुमतीवर कष्ट झाला आणि समजदार झाली. आई सुद्धा बिलकुल कंटाळून जाते. बाबा रात्रीची 10 वाजले तू जेवण केले, झोप आता. हो म्हणतो आई. 11 वाजले 12 वाजले पुन्हा तोंडावर विचारवाडी पाहत राहतो. त्यालाही माहित नाही तुम्ही काय करता. हे रिप्लेस करू शकता आहे. महाराष्ट्र स्टाईल पेपर आलेला आहे. सेलफोन कॅन फ्लायवर हेड. तुम्ही एनीटाइम हा मोबाईल जर यूज करा ते मागेच्या भक्तासारखं डोकं छेडणी करतं. म्हणून मोबाईलचा वापर आपण स्वतःच त्यावर आवड घालायचा असतो आणि रात्री झोपताना त्याला बाहेर लावायचं असतं. खरंच राजनगर परिसरातील महिला मंडळ आणि पुरुष भाग्यवान आहात की आदरणीय मिलिंद बनसोडे सारख्या गुरुजी येथे तुम्हाला मिळालेले आहेत आणि तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी दर पौर्णिमेला हा कार्यक्रम साजरा करतात. प्रथम मी तुमचं भगवान गौतम बुद्धाच्या प्रती तुम्हाला खरंच आशीर्वाद भरभरून मिळणार आहे. भगवान गौतम बुद्धाचा महाप्रजापती महिला संघ आणि महाप्रजापती महिला संघ असं या संस्थेचे नाव आहे. महाप्रजापतीचा अर्थ खूप मोठा आहे. आपण खूप भाग्यवान आहात. चांगली गोष्ट आहे. प्रगती पथावर आहात. कारण काय आहे, अष्टशील घेण्याच्या अगोदर तुम्हाला मी सांगतो. आता तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणतात की सुपीक शेतामध्ये जर बी पेरलं नाही पाणी घालून जातात. निसर्गाची जमीन हाच नव्हता म्हणून असतो. अशा पद्धतीने या शरीर पिंडामध्ये सकारात्मक विचार जर पेरले नाही तर नकारात्मक विचार आपोआप येतात. हा तथागतांच्या प्रवृत्तीचा पहिला नियम. अर्थात तथागत भगवान गौतम बुद्ध प्रकृतीचा दुसरा नियम सांगतात. सुखी सुख वाटतो, दुःखी दुःख वाटतो आणि भयभीत झालेला भीती जातात. हा अनंत तथागतांच्या प्रकृतीचा दुसरा नियम. अनंत तथागत भगवान गौतम बुद्ध प्रकृतीचा तिसरा नियम सांगतात की तुमच्याजवळ त्याला जपायला शिका. काय आपल्याजवळ कारखाने बनले नाही. आज आमचे मुलगे कोणाचे होतात आणि भांडण होतात भावाभावाचे. आमच्याजवळ काय ना शेती पीठ करतात. या डोक्याच्या टाळूपासून तर पायाच्या नखापर्यंत घरी जाऊन बोलता या हाताने पोटापासून कुंभ्यापर्यंत हे 3.5 हातात भरतं आणि कपडे काढून तुम्ही बाथरूम मध्ये जातात एकदम घासूर दिसतं. ते प्राण्यापेक्षा वेगळा प्राणी दिसतो. आपण पोट समोर आलेलं दिसतं. इतका विचित्र प्राणी दिसतो मनुष्य. पण याला चांगलं राहण्यासाठी अनंत तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणतात नंतर हे मनुष्य जगतो कशावर? अन्नावर. अन्न ग्रहण केल्याशिवाय त्याला ज्ञान प्राप्त होत नाही. मात्र बघा, नदीमध्ये मोठा मासा छोट्या माशाला मिळतो. मोठा साप छोट्या माशाला छोट्या सापाला खातो. YouTube मध्ये पाहत असाल तुम्ही. त्याच्यानंतर हे प्राणी जंगलात नाही, एका दुसऱ्या प्राण्याची हत्या करतात. माणूस माणसाला खातात. का खात नाही तर माणसाला विचार करण्याची शक्ती आहे आणि या बुद्धीच्या बळावर तो बाहेर जातो, ड्युटी करतो, पुन्हा घराला वापस तो आपल्या लेकरां बाळांच्या सहवासात राहतो. प्राण्यांना डोकं नसते, विचार करण्याची शक्ती नसते, त्यांना घर नसतं. म्हणून
मानवाचा जन्म हा दुर्मिळ आहे, हा नंबर 1. नंबर 2, मानव कशाने ओळखला जातो, त्याचं नाव काय आहे आणि त्याचा रंग कसा आहे, या नावाने मनुष्य ओळखला जातो. नंबर 3, या शरीराला डोक्याच्या काढून पायाच्या घाटापर्यंत ही शरीर पिंड आहे ना, त्याला संयमी राहायला शिकायला व्यर्थ बडबड करतो आणि पंचशिलाचं पालन. जर तुम्ही संयमी राहिले, व्यर्थ बडबड केली नाही तर तुमचं डोकं प्रथम शांत होते, बुद्धिमत्ता वाढते, चेहरा सुंदर होतो. ऑटोमॅटिक काळा व्यक्ती असेल तर त्या सगळ्यांचा गोरा होतो, पण त्याला वेळ लागला. रोज 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 तुम्हाला वापरा केला तुम्हाला असेल तेही सरळ होतो. स्मरणशक्ती वाढते, डोक्याच्या काढून पायाच्या नाकापर्यंत बारीक बारीक हालचाल चालू होतात. म्हणून संयमी राहा, पंचशिलाचं पालन करा, तेव्हा प्रज्ञाशील समाधीची जोडी विचाराचा आनंद तुम्हाला होतो. एक प्रश्न, कारण शरीरपिंडाच्या आश्रवाचं निरासन करून तेव्हा साधनेला बसतात, जेव्हा समाधी लागते तेव्हा वाईट विचार निघून जातात आणि चांगले विचार तयार होतात. तेव्हा शरीरपिंडामध्ये ध्यानाप्रवाहाची अनुभूती किंवा भारत देण्याची अनुभूती लागल्यानंतर शरीरामध्ये चैतन्य निर्माण होते. ते कशी साधन आहे त्यांच्यासाठी, पण चैतन्य सर्वांना हवं, पण कृती कोणी करत नाही. म्हणून त्यांना चिडचिडपणा, डोकेदुखी, भांडणं, मारामाऱ्या ह्या गोष्टी घडतात त्यांच्याबरोबर. तुमच्यामध्ये आवाज घडणार नाही आणि तुमचं घर सुद्धा शांत राहील, तुमची लेकरं बाळ सुद्धा शांत राहील. नंबर 3. नंबर 4 आहे सत्य. त्या विचाराचा आपलं जन्म दुःख आहे, म्हातारपण दुःख आहे, आजारपण दुःख आहे आणि मरण दुःख आहे, काय काय. नंबर 5, पंचशिलाचं पालन. जिवंत राहण्यासाठी पंचशिलाचं पालन रोज करायला पाहिजे. भाग्यवान पण विहारात जाऊन 30 रंग पंचशील घ्यायच्या पुढे आपापली नामं करायची. बाबासाहेबांचं बीसी कांबळेचं पुस्तक आहे 35 खंड. त्या 21व्या खंडामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की सिनियर प्राध्यापक आहे, रनिंग करतोय, चौकातून वापस येतोय, पण त्या चौकामध्ये म्हातारा 500-500च्या नोटा बसतो आणि त्याची नोट खाली पडतो. तो म्हातारा निघून जातात, पण हा प्राध्यापक इकडे तिकडे बघतो, त्या नोटवर पाय ठेवतो. त्याला वाटतं मला कोणीच बघितलं नाही, तो खाली बसतो आणि ती नोट खिशामध्ये घालतो. त्याने कोणाला फसवलं? त्या माणसाला नाही फसवलं, त्याच्या शरीराला, त्याच्या चित्ताला फसवलं. खोटं बोलायची आणि सवय लावून होती त्याने. आणि म्हणून आम्ही म्हातारे झालो होतो. 75च्या पुढे गेलो, त्यामध्ये 2-2-5 माणसं, 4 माणसं, म्हणजे कोणाचा आहे मी ओळखत नाही रे बाबा. स्मरणशक्ती अशी हळूहळू म्हणतात. आणि काही काही माणसं अभ्यासात शॉर्ट असतात आणि अशी निश्चय असतात, मनाला शुद्ध आचरण करतात, तर त्यांची स्मरणशक्ती चांगली राहील. ही जिवंत राहण्याची कला आहे. नंबर 6, या शरीर पिंडाला चांगलं राहण्याची 6 शाळा येतात. काय शाळा येतात? चक्षुष ज्ञान म्हणजे डोळे पाहण्यासाठी, श्रोत्र ज्ञान कान ऐकण्यासाठी, घाणेंद्रिय नाक बरं वाईट वास घेण्यासाठी आणि जीवाची रस गोड आवड तिखट चव ओळखण्यासाठी, चांगलं बोलण्यासाठी. काया स्थिर, आईने मानला तर राग येतो आणि हात फिरवला तर शांत वाटते. आणि 6वं मन म्हणजे विचार करण्याची शक्ती. मन म्हणजे आत्मा नाही, एक लहान मेंदू आणि मोठा मेंदू असतो. एक शरीराचा तो सांभाळतो आणि विचार करण्याची शक्ती असते. हे 6 शाळा आहेत, ज्याच्या जवळ आहे तो सर्वात श्रीमंत आहे. तुम्हाला जर म्हणलं एखादा कान कापून तुम्हाला 50 लाख रुपये देतो, देणार का? तुम्ही किती श्रीमंत आहे? मान हलत आहे ना, नाही म्हणताय ना, किती श्रीमंत आहे. पण या श्रीमंतीला जोडी कशाची पाहिजे? तथागत भगवान बोलतो मुद्दाने बाबासाहेबांचे विचार, तेव्हा तुमचं मन शांत राहील. किती कारखाने म्हणजे आपल्या सोबत येत नाही, मन शांत असेल तर कुछ बात आहे. आणि या 6 ऐकण्याला 6 प्रकारच्या कृष्ण आहेत. काम कृष्ण, भव कृष्ण आणि भूत कृष्ण. बऱ्या वाईट 6, तर 6 काम कृष्ण 36, भव कृष्ण 36 आणि भूत कृष्ण 36. 36 त्रिक 108. 108 करण्याची माळ वारकरी संप्रदाय घालतो. आणि रस्त्याने चालताना काय म्हणतो बघा, उभा विटेवरी युगे 28वा पंढरीचा पांडुरंग. तो वक्रा बिचारा एखादा माणूस घेऊन म्हणे, बाबा मुलाला म्हणतो ये वगैरे, तू आता माझी वारी चालली, मी चालतोय. त्याची आपली माळ काढतो फुलीची झाडाची आणि गळ्यात घालतो आणि पुन्हा जातो त्यांच्यामध्ये.
आणि म्हणतो हो म्हणते माऊली. मग त्याला ते टाळ देतात ते जातात ते वाजवत जातात. मला सांगा ना उभा विटेवर युगी 28 वाजवा काय. तो म्हणतो इकडे कुणाला सांगू नको कारण मलाही माहित नाही. बघा पण त्यांनी धम्म टिकून ठेवलेला आहे. त्यांनी धम्म टिकून ठेवलेला आहे. भगवंताच्या अगोदर 27 बुद्ध झालेले आहे. तनाकर झाला, वेदंतर झाला, निपंतर झाला. प्रत्येक बुद्ध झाल्यानंतर तो निर्वाण व्हायचा त्याची निर्वाण झाल्यानंतर दुसरे बुद्ध व्हायचे. पहिला तनाकर, दुसरा वेदंतर, तिसरा शरणाकर, दीपक, मंतर, सुपन, रेवत, शोभी, अय्यदसी, पियदसी, पदू, पदपुत्र, नारद, सुबेद, सिद्धार्थ, सिद्धार्थ, तीस भगवंताच्या अगोदर सिद्धार्थ झालेले आहे. त्याच्यानंतर ब्राह्मण पुत्र 30, फुस्र, विपस्सी, सिक्की, वेश्यप, अंकुशंक, कोना, गमन आणि काश्यप भगवंतापेक्षा वडील 27 आहे आणि 28 अहंत तथागत भगवान गौतम बुद्ध त्या गावावर वार करायचे मोर्चा होते आणि वारकऱ्यांनी हा धम्म टिकवून ठेवला. खरंच त्यांना माझं वंदन आहे. आणि चालताना काय म्हणतात उभा विटेवरी युगे 28 पंढरीचा पांडुरंग. आणि म्हणताना रस्त्याने चालताना म्हणतात विठ्ठल 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 म्हणजे जाण कुठे कुठे वेदना आहे. आणि आपण स्वामी कशाच्या बळावर साधू 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 भवतु सप्तमंगलम रक्षन्तु सप्तदेवता सप्तबुद्धानामावे तुमचे सर्वांचं मंगल हो. सर्व देवता तुमचं रक्षण करो. बुद्ध बलाने सर्वांचं कल्याण हो. साधू साधू साधू. यानंतर तुम्हाला अष्टशिल देण्यात येत आहे. सर्वांनी हरिगार बसा पुन्हा एकदा अभिवादन करा. दुसऱ्या प्रकरणात वाचताना गोष्ट बोलायचं अष्टशिल करा. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. सुखासनामध्ये मांडी घालून बसा. माझ्यासोबत म्हणायचं मागे अशा करायचं सर्व जशी हळूहळू आवाजामध्ये असं करायची. आई लहानपणी बाळाच्या कानाला लावते मन घ्यायचं आणि मधुर आवाजामध्ये द्यायचं. म्हणायचं ताणतणाव न करता आपली स्मरणशक्ती चांगली होते आणि चेहरे सुद्धा सुंदर दिसतात. मी म्हणेन असा आवाज करायचा. डोळे बंद ठेवा. डोळे बंद ठेवल्यानंतर आपण आतमध्ये पाहतो आणि स्मरणशक्ती चांगली होते. ओकास ओकास वंदामि भन्ते भारतयेन कथं सभ्यं अपराधं कमतु मे भन्ते द्वितीयम्पि तृतीयम्पि ओकास अहं भन्ते तीसरणेन अष्टशीलं धम्मं याचामि अनगं कृत्वा शीलं देत मे भन्ते द्वितीयम्पि तृतीयम्पि ओकास अहं भन्ते तीसरणेन अष्टशीलं धम्मं याचामि अनगं कृत्वा शीलं देत मे भन्ते यमहं वदामि तन्वदेत्. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स
अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समाधियामि अब्रह्मचर्या वेरमणि सिक्खापदं समाधियामि विकारभोजन वेरमणि सिक्खापदं समाधियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समाधियामि रज्ज इत्त आदित्त शुद्धस्विना वेरमणि सिक्खापदं समाधियामि जात रूप रजत अटिगहना वेरमणि सिक्खापदं समाधियामि माला गंध विलेपन हारण भविष्यरठान वेरमणि सिक्खापदं समाधियामि तीसरणेन सत्ति पंचशीलम् अष्टशीलं साधकं सुल्कितं कत्वानप्पमादित्त शील संपादित साधु 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 गुडघ्यावर बसून वंदन करा. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. पुन्हा गुडघ्यावर बसा. मी सांगतो तसं पुन्हा स्तोत्र आवाजाने करायचा. पवित्रतेचं रक्षण तुमच्या चित्तामध्ये शांत करायला हे परिकल्पना घरी घेऊन जाणार. तुमचे लेकर बाळ शांत होते. अशाच पद्धतीने आवाज करायचा आणि शांत वंदन करायचं. गुडघ्यावर बसून त्या गुडघ्यावर बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. बुद्धपदाने कल्याण सुखी व्हा. हे रोज रोज कधी